वाडकरवंडी 125 महायुतीचे उमेदवार सुरेश आवळे यांचे एक कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष. भारतीय जनता पार्टीचा शिवसेनेचा नको रे गुलाल टाकू. पहिले प्रथम शिंदे साहेबांचे आभार मानल. आम्हाला तिसऱ्या वेळेस नगरसेवक बनायचा चान्स दिला. पहिलं मी होते, आता आवळे साहेब आहेत. आणि माता रमाबाई आंबेडकरांच्या जनतेचे आभार मानल, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानल. जसे पहिलेही काम केले तसे इथून पुढे पण काम करणार. त्यांच्या कामाबद्दल याच्याबद्दल आज हॅट्रिक म्हणून खूप मोठी गोष्ट आहे. आज त्यांनी अचीव्ह केली त्याबद्दल काय सांगाल? तिसरी हॅट्रिक केली म्हणजे खूप टफ होतं. भरपूर उमेदवार होते, पण रमाबाईच्या जनतेने, माझ्या पूर्ण वॉर्डच्या जनतेने निवडून दिलेला आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानते. शिवसेना जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. शिवसेना जिंदाबाद. युतीचा विजय. सुरेश भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गट आणि माता रमाबाई आंबेडकर नगरला भूमिपुत्र ज्या रमाबाई आंबेडकर नगरामध्ये ज्याचा जन्म झाला, आज तिसऱ्यांदा तो माणूस या मतदारसंघामध्ये निवडून आला. आज रमाबाई आंबेडकर नगरातील सर्व लोकांना आनंद झाला आहे, कारण की एवढं कष्ट करून सर्वसामान्य कार्यकर्ता, सुरेश आवळेसारखा कार्यकर्ता, इथं असलेल्या सर्व महिलांनी दिवस रात्र मेहनत करून या माता रमाबाई आंबेडकर नगर वार्ड कमिटीची 25ची सीट खेचून आणली. आणि खऱ्या अर्थाने सकाळपासून ते आतापर्यंत आता 10 वाजले संपूर्ण महिला ज्यांनी दीड महिना प्रचार केला. एक आशा होती की आपल्या स्थानिक नगरसेवक निवडून आला पाहिजे. किती संकट आले, कितीतरी बेकारी आली, तरी पण सुरेश आवळे साहेबांनी हार मानली नाही. पण सर्व मोठीमध्ये सिंहाचा जर वाटा असेल तर आमदार परागभाई शाहींचा वाटा आहे. आणि खऱ्या अर्थामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गट, महायुतीचा इथे विजय झाला आहे. आणि या रमाबाई आंबेडकर नगराचा एक भूमिपुत्र निवडून आला आहे. या मुंबई महानगरपालिकेमध्ये एक इतिहास झाला आहे की तिसऱ्यांदा या रमाबाईतला एक भूमिपुत्र निवडून आला आहे. ह्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा अधिकार आहे. सुरेश आवळे निवडून येण्यामध्ये कोण दिग्गज, कोण श्रीमंत नाही, पण सुरेश आवळेला निवडून आणणारी सर्व गोरगरीब या रमाबाईची जनता आहे. त्यांचा विजय हा खऱ्या मनापासून झाला आहे, सत्तेचा विजय झाला आहे. पैशासमोर आम्ही जिंकलो. आम्हाला खूप आनंद आहे. मी या सर्व महिलांचं अभिनंदन करतो. सुरेश आवळे साहेबांना येणाऱ्या पुढील वाटचालीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शिवसेना, भारतीय जनता पक्षाचा. अपनी कैंडिडेट के साथ खड़े हैं. आपका क्या नाम है? तो क्या कहना चाहती है? आज एक नई लक्ष्य, नई उम्मीद आई हुई है हर लोगों को रोजगार विकास के लिए, रमाबाई आंबेडकर के लिए. क्या कहना चाहती है सुरेश आवळे जी को? आंबेडकर साहब ने मुझे जो अनाउंसमेंट किया है फर्स्ट पार्ट ते मेहनत भरपूर केली साहेब आमच्या जवळचे. काय माहिती का, आम्ही गेली 50-60 वर्षापासून या कॉलनीमध्ये राहतो. जेव्हा खड्डा होता समोर आणि आम्ही तिकडून पाणी भरत होतो, पण आवळे साहेबांनी ना आज जेवढं काम केलं ना, आज काय माहिती का, सगळ्या एरियामध्ये ना चाळीमध्ये 108 चाळी ना त्याच्यामध्ये पाणी दिलेलं आहे. प्लस काय माहिती का, कॅम्पमध्ये आज जो काय माहिती का, लोकांचं काही रिव्ह्यू नव्हतं, नॉर्मल्शन तिकडे पाणी दिलेलं आहे. आणि काय माहिती का, आता लोकांचं बजेट झालेलं आहे. आवळे साहेबांनी भरपूर कामं केले, घराघरामध्ये पाणी. आणि त्याला काय ॲक्च्युली माहिती आहे का, तिथं काय 5 पैसे भाव नव्हता, पण आता त्यांनी केलेले मोठी गोष्ट आहे. आवळे साहेब एक नंबर माणूस आहे. काय माहिती आहे का साहेब, मी त्याचा पी ए पण काय माहिती आहे का, आपण घरामध्ये जातो, साहेबांनी एक फोन केला, कोणी फोन केला ना सामान्य माणसाने, ते लगेच फोन करतं, पगारे जा. आमचे इतर कार्यकर्ते भीमराव भालेराव आणि इतर माणसं काय माहिती आहे का, त्यांना सांगतात बाबा जा, तिथं पहिलं प्रॉब्लेम सोडलं. आज काय माहिती आहे का, त्यात काय सलम एरियामध्ये राहतो आम्ही, पण काय माहिती आहे मोठी गोष्ट आहे. आज एक नंबर माणूस आहे आवळे साहेब. आणि काय माहिती आहे का, माझ्या माता भगिनी, जेवढे माता भगिनी सगळ्यांना काय माहिती आहे का, आज घरामध्ये माहिती आहे का वय असतं माणसाचं. आज मी 50 वर्षाचा माणूस आहे, पण कालांतराने काय माहिती आहे का, 60 वर्षाचं होईल, 70 वर्ष होईल. कोण हँडिकॅप माणसं असते, त्यांना काय माहिती आहे का, घरामध्ये सोचायला पाहिजे. म्हणजे काय माहिती आहे, छोटं नॉर्मल किंवा